भरत नाना, ओ भरत नाना. बघा कोण विरू. हा सुनबाई कोण आलंय बघा. विरू आला विरू. काय म्हणता वहिनी, कशी तब्येत? होय बरे की. अहो होय, राजकारणात गेल्यापासून गायबच आहेस. समाजसेवा पहिल्यासारखी चालू ठेव म्हणजे झालं. आहे का आता, तीच तर करायला आलोय. नाना जरा ह्यांना तुमच्याकडे कामाला ठेवून घेताय का? कामाची लई गरज आहे हो. त्यासनी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. चेहऱ्यावरनं तर लय गरीब दिसते. अहो आहेच गरीब. बघा की तुमच्याकडे काय असेल तर काम. बरं चालतंय की, येऊ द्या उद्यापासून कामाला मग. येऊ द्या काय? हो. एक नंबर झाले नाना. होय. आता इथं तुम्ही उद्यापासून जावा कामाला. हा सोडून त्यांच्या घरचं काम. नाही नाही नको, हे केवढं स्वच्छ घर आहे. इथं काहीच नाही काम करायला. जिथं खरंच कामाची गरज असेल तिथं करीन मी काम. ठीक आहे नाना, सांगतो तुम्हाला. बरं बरं चालतंय. हो येऊ का? चालतंय चालतंय. बाबा अहो तुमच्याकडे काय काम असेल तर बघा की असनी. काम आहे. हाय वय मॅडम. नाही नाही नको, इथं लय काम आहे. एवढी कामं कोण करणार? नको. चला. नमस्कार, येऊ का? नमस्कार. या ना विरू भैया, काय काम काढलं? अहो जरा छोटसच काम होतं. बोला ना. हा मॅडम आहेत ना, हा त्यांना कामाची लई गरज आहे हो. तुमच्या ऑफिसमध्ये काय कामासाठी ठेवून घेता येत आहे का बघा की. ह्या तर अच्छा, ह्यांना काम पाहिजे होय. हा चालतंय की. ह्यो का विरू भैया, दोन्ही पक्षाचं राजकारण बाजूला राहू द्या. तुमच्या शब्दा खातर यांना कामावर ठेवतो. अहो येऊ दे उद्यापासून. नाही नाही नको, आपण दुसरीकडे काम बघूया. आपा, ओ शंकर नाना, जरा सगळ्यांनी बाहेर की. आबा या की. अहो एक काम होतं. बोल की विरू. ह्या मॅडम आहेत ना, ह्यांना कामाची लई गरज आहे. ह्यांना मी शब्द दिलाय त्यांना काम मिळवून देणार म्हणून. तुम्हाला तर माहितीच आहे माझं कसं आहे. बोललो तर बोललो. वैशे, कसला भारी जनसंपर्क आहे याचा. ह्यो तर दुराच करण राजकारणात. हा तर तुमच्याकडे घरात कुणाला कामाला पुरीची गरज असेल तर त्यांना घेता का ठेवून? चालतंय, तुम्ही म्हणला तरी येऊ द्या की उद्यापासून आमच्याकडे. तू बोलतोय तर ठेवून घेतो कामाला. विरू माझ्या पण बंगल्यावर उद्या कामाला. मॅडम तुम्हीच ठरवा कुठल्या घरात काम करायचंय ती. आता असं कसं नाही ठरवायचं. त्यामुळे नको इथं कुठं बी. आपण दुसरीकडे काम बघूया. आप्पा नाना जाऊ द्या, सांगतो. हा येतो. चला. अहो मॅडम आता कुठं बघायचं तुमच्यासाठी काम?
कुठं तरी म्हणता इथं काहीच काम नाही म्हणून नको, आणि कुठं म्हणते इथं लईच काम आहे म्हणून नको. अहो अख्खं गाव आपण काम हुडकून हुडकून पालता घातले. अहो एवढं तर एखादा पोरगा लग्नासाठी पोरगी बघाय पण फिरत नाही हो. म्हणजे मला काम नाहीच मिळणार तर? नाही मिळणार काम. आणि आता तर घर पण संपली. ए तू चल ग. हो नाही नाही थांबा मॅडम, मला मिळणार काम. लहान कुशरावची पोरगी आहे ना, तुम्हाला राबवून घ्यायचं ना घरात तिच्या, म्हणून असं करते बघा. मॅडम तुम्हाला काम मी मिळवून देणार, बोललो तर बोललो. अरे पण आता कुठे काम मिळणार ना मला? हा गावात एक म्हातारा म्हातारी आहेत, त्यांची पोरं मुंबईला असतात, इथं दोघंच राहतात. लई साधी येतो, तुम्हाला चांगले पैसे बी मिळतील, म्हातारा म्हातारीची सेवा केल्याचं पुण्य बी मिळेल. वय चालेल की. असं कसं चालेल? काय नाही चालणार? तू काय सारखी मध्ये मध्ये बोलत असतीस? बघल तेव्हा मध्ये मध्ये मॅडम काय बोलले की आहेस तुझं? हा ना काय बोल. अरे कुठेच लाख तू? अरे आत्ताच्या आत्ता घरी आहे. इथं लय मोठा मॅटर झालाय. का काय झाले? अरे इथं पृथ्वीने काहीतरी गोळ घालून ठेवलाय. तुमच्या घराबाहेर नुसती गर्दीच गर्दी दिसतीये. अरे ये लवकर. काय? बरोबर आलो लगेच. हा ये. मॅडम ऐका, आमच्या गावातल्या देवळाच्या बाजूच्या गल्लीतलं 5 घर आहे का नाही, तिथं उद्या सकाळपासून कामाला लागा. हा मी त्यांना सगळं सांगून ठेवतो फोन करून. मॅडम सॉरी बरं का, मला असं अर्जंट जावं लागते. का पण काय झालं? अहो आत्ता नाही सांगता येणार मला, मग सांगतो नंतर. मॅडम तुमचं कामाचं शॉर्ट झाले बरं का. अरे हाय, तू इथे? मैत्रिणीला भेटायला आले होते. मैत्रीण की मित्र? कम ऑन, फ्रेंड्स असणं इज नथिंग रॉंग. माझे पण फ्रेंड्स आहेत. इनफॅक्ट रिसेंटलीच माझा या गावात एक नवीन फ्रेंड बनत होता, पण तू मला त्याच्यापासून लांब राहायला सांगितलंस. तू तुझ्या त्याच फ्रेंडला तर इथे भेटायला नाही आलीस ना? गाव बघायला आलायत ना, मग गाव बघा. उगाच दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते वाकून बघायची गरज नाही. आणि पाहुण्याला कसं पाहुण्यागत राहावं. आता गाव फिरताय ना, जरा सांभाळ. उगाच कोणाच्या आध्यात मध्यात पडू नका, नाही तर गाववाले त्यांचा ठसका दाखवलं बिगर राहणार नाही. चल ग वैशी. ठसका लागला ना तर तो पाणी पिल्याने लगेच जातो, पण जर कोणी हिसका दाखवला ना तर तो माणसाच्या कायमचा लक्षात राहतो. तू दाखव तुझा ठसका. आता मी तुला माझा हिसका दाखवते. एवढी गर्दी कसली आहे घरापुढं? सुनंदा खपली का काय? फासावर लटकली असली तर अवघड आहे. माझं नाव कुठं घेतलं तर? नको नको. बाकी 500 रुपये दे. सगळे तयारीला लागले पण. काय? पृथ्वीदादानं स्कीम काढली आहे. प्रॉब्लेम कळवा आणि पैसे मिळवा. काय? हा त्यासाठीच एवढी गर्दी जमली. सांगा काय अडचण आहे तुमची? वहिनी साहेब माझी कंपनी दुसऱ्याच्या खुरोट जाऊन अंडी घालते. घ्या. वाईच वजनदार आणि जरा मोठी अडचण सांगायची हो. चला या आता. पृथ्वी दादा, वावरात कुठले पीक घ्या, रोग पडतोय, तुम्ही सांगा आता करायचं काय?
ती पलीकडे गावातील माणसं नदीचं पाणी वळवत्यात. चला त्या अंकुशरावला जा विचारूया आपण. मी काय करणार येऊन? तुम्ही जा, मी आहे तुमच्या पाठीशी. अरे काय चाललंय? कसली गडबड चालू आहे? विरोबाया तेवढं नळाचं बघ. काम सोडून सगळ्या बाया नदीवर जायला लागते. टेन्शन घेऊ नका, मी सगळ्यांच्या घरात नळ बसवून घ्यायची व्यवस्था करतो. विरू भैया, पावसाला पाणी पुरत नाही. अहो मग ठिबक सिंचन वापरा. ग्रामपंचायत स्कीम चालू आहे की, अर्ध्या किमतीत मिळेल. हे मला माहितच नव्हतं. धन्यवाद विरू भैया. हा बोला साहेब. अहो काय चाललंय तुमच्या पृथ्वीचं? तुमच्या दारात चाललेला गोंधळ शूटिंग करून सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. आपल्याच भागातल्या लोकांना समस्या विचारताय, म्हणजे आपणच कामं केली नाहीत हे दाखवून देताय तुम्ही. जरा सांभाळा लेकाला, नाहीतर पुढं मागा एखादं पद मिळायचं ते बी मिळणार नाही. साहेब याच्याशी पृथ्वीचा काही संबंध नाही. त्या विरूची स्कीम आहे ही सगळी. पृथ्वी बिचारा विरू सांगेल तसं करतोय बघा. ती जी काय बी असेल ती बंद करा ताबडतोब. वय वय मी सांगते विरूला, तुम्ही काय काळजी करू नका. विरू भैया, तुम्ही तर जागच्या जागी सगळ्या अडचणी सोडवल्या की. ए बास झालं. काम झालेत ना, निघा आता. तुमची जी काही कामं आहेत ना, ज्या काय अडचणी आहेत ती उद्या सोडते की, मी हायच की. याद काय रे, झाली का नेतागिरी करून? अहो नाही का की, मी तर पृथ्वीला मदत करत होतो. बास. रानातली कामं करा म्हणलं की जीव जातोय तुझा. आणि दुसऱ्याची धुनी कुणी धुवायला सांगितले तर तुला इथं निघित ना. सांगितलेले कामं कर, निघ. जी. पृथ्वी, अरे काय करतोस हे? काय डोक्यावर पडलेस का काय तू? पदरचे पैसे खर्च करून असं राजकारण करतं का कोणी? हे असल्या भिक्कार आयडिया कोण देतं तुला? बघितलं, आपण काय जरी केलं तरी पटत नाही यासनी. काहीतरी चांगलं करायला जावं म्हणलं तर सपोर्ट राहिला बाजूला. ती नावं ठेवायची. हिनच आयडिया दिला तर खबरदार, पुन्हा आम्हाला न विचारता असं काही करशील तर अशानं तुला मिळणारं तिकीट बी घालवशील. तुझ्या जागेवर दुसऱ्या कोणाला उभं राहिलेला आम्ही बघू शकत नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. तुला गोडीनं फिरवीन, तुझी हौस पुरवीन, रुवानी जोडीनं भांबावड फिरवीन. क्षण ऐक माझं, उगाच अंगलट येईल. हा कीप क्वायट. ही गंमत बघ आता. तुला भरोसा नाहीये का माझ्या ऍक्टिंगवर? लखनजी, हे घ्या. 500 रुपये कशासाठी? आम्ही इकडे राहतोय ना, त्याचे रेंट. रेंट? भाडं. अहो मग ती साहेबांकडे द्या की. लखनजी, साहेबांकडे कसे देणार एवढेसे पैसे? तुम्ही द्या ना माझ्यासाठी. लखनजी द्या ना प्लीज, मी रिक्वेस्ट करते, हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज द्या ना त्यांना. लखन, काय झालं? काय चाललंय? 500 रुपये दिले सोना मॅडम. तुला आम्ही पगार देत असताना तू त्यांच्याकडनं टिप घ्यायला लागला का? टिप नाही साहेब, ती भाडं दिले त्यांनी, ती रात्रीची. भाडं?
सोनाजी काय हे? हा, तुम्ही आमच्या गेस्ट आहे ना, तुमच्याकडनं भाडं घेईन का आम्ही? तुम्ही नाही घेणार ना साहेब, पण आम्हालाच गिल्टी फील होतंय हो. पक्षाच्या कार्यक्रमासाठी आल्यापासून आम्ही इथंच आहोत. तुमचा आग्रह मोडवला नाही आम्हाला, पण पाहुण्यांनी असं किती दिवस राहायचं? 4 दिवस राहिले पाहुणे तर ठीक वाटतात. इतके दिवस इथं राहणं म्हणजे फुकटचं राहून असं फुकटचं खायचं किती दिवस सांगा ना. ते काही नाही साहेब, तुम्ही जर माझ्याकडनं पैसे घेणार नसाल ना, तर मला काहीतरी काम करू द्या. झाडू फरशीचं काम द्या मला. साहेब, मी आहे ना आयुष्यभर कष्ट करून हार्ड वर्क करून जगलेली मुलगी आहे. मला कोणत्याच कामाची लाज नाही वाटत. द्या इकडे, सोडा. लखन, शोना मॅडम काय करताय हे? लखन, झाडू घे, आणि परत जर ही झाडू शोना मॅडमच्या आसपास दिसला तर तू आहे मी आहे. शोनाजी, अहो तुमच्या या नाजूक हाताला ही असली कामं शोभत नाहीत. का अडवलं साहेब तुम्ही आम्हाला? करू द्यायचं होतं ना काम. पण तुम्हाला काम का करायचंय? कारण माझं मन मला खातंय. मला तर कळतच नाहीये की मी इकडे का राहते ते. विदाऊट एनी रिझन, काहीच कारण नसताना तुमच्या घरी जर मी एवढे दिवस राहिले ना, तर लोक काहीही बोलतील साहेब. आणि माझ्याविषयी जर लोक काही बोलले ना, तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुमच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर मला ते नाही आवडणार साहेब. अहो कुणाची टाप आहे आमच्या विरुद्ध काय बोलायची? जीभ हसडू की एकेकाची आम्ही? अहो साहेब, सारखं असं बोलून चालेल का? दुसरे पण वेज आहेत ना लोकांना गप्प करण्याचे. मग मला एक सांगा, आता आम्ही नेमकं काय करू? आता तुम्ही विचारताय म्हणून सांगते. तातडीने सिनेमाचं काम सुरू करायला सांगा, जेणेकरून मला ना इथं राहण्यासाठी एक स्ट्रॉंग रिझन मिळेल. आणि लोकांना पण कळेल की मी इथे कामासाठी राहतेय. आणि एकदा का शूटिंग चालू झालं ना, लोक नुसती गर्दी करतील. मग लोकांना पण कळेल की अंकुशराव पाटील या वयात सुद्धा हिरोच दिसतात. तुमचं नाव सगळीकडे गाजेल. मग काय, तुमच्या पक्षातली ही सगळी लोक तुमच्याकडे हातपाय जोडत येतील की आमदारकीला तुम्हीच उभे राहा म्हणून. असं आहे का? मग वाट कसली बघताय? लागा तयारीला शिनमाच्या. पण त्याच्यासाठी पैसे लागतील ना. एवढंच ना? थांबा, हे घ्या, हे 2 आणि 2, 4 लाख. लागा कामाला. बघितलं गंगा, कलेचा, कलाकारांचा केवढा रिस्पेक्ट करतात साहेब. हे घे पैसे आणि लगेच कामाला लागा. आणि साहेब, तुम्ही पण आता फिटनेसवर जरा लक्ष द्या हा. आफ्टर ऑल माझे हिरो होणार आहात तुम्ही आता. अँग्री यंग मॅन अंकुशराव पाटील. चल चल गंगा, आपल्याला खूप तयारी करायची आहे. चल. आई खरं सांगू, जे सुख तुझ्या कुशीत झोपण्यात आहे ना, ती जगात कशातच नाही बघ. आणि आईसाठी जे सुख लेकाला मोठं होताना बघण्यात आहे ना, ती दुसरं कशातच नाही रे. तू सांग, केवढा मोठा हो? आत्ताच्या आत्ता होतो. बोललो तर बोललो. तू हाय तसाच माझ्यासाठी लय मोठा आहेस बघ. अजून मोठा नको होस. आणि लोकांच्या डोळ्यावर येईल असं काय बी करू नकोस पोरा. आणि आज काय गरज होती माणसं जमवायची? अगं ती मी नाही, ते पृथ्वीने बोलवलेली. आणि लोक अशी आले होते का पृथ्वीकडं की तो त्यांच्या अडचणी सोडवल. तर त्यासने रिकाम्या हाताने जाऊन देणं बरं दिसतं का? सूर्यवंशांच्या दारातून कोणाचं रिकाम्या हाताने गेलेलं मला नाही आवडणार. कारण दादांचं नाव खराब झालेलं मला नाही आवडणार. म्हणून मग मी त्यांच्या अडचणी सोडवल्या. अरे ती समज खरं आहे, पण समजाच ते पटल असं नाही ना. आणि कुणाच्या डोळ्यात काय खुपल आपल्याला सांगता येतंय? कारण माणसानं समाजसेवा करावी, तळपायावर लिहावी, म्हणजे कुणाला कळत नाही.
तुला जर कुणाला काय मदत करायची असेल ना ती गुपचूप कर, अशी चर्चा करू नका. कांचनला हे आवडणार नाही आणि मला बी तू राजकारणात अडकलेलं चालणार नाही. मला तुझी लय काळजी वाटते रे पोरा. आई तू नको लय काळजी करूस. अगं मी नाही अडकणार कशात. आणि माझं कसं आहे माहिती का, मी भला आणि माझं काम बोल. रातच्याला तुझ्या आत्ता जेवायचं आणि झोपताना तू डोक्यातून मायानं फिरवलेला हात, ह्याच्या पलीकडे मला जगातलं काय बी नकोय बघ.